ही ती जागा आहे ज्या जागेवर 4 महिन्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वृक्ष लागवडीचं इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड केलं होतं. आज त्याच जागेवर बीडमधील वृक्षप्रेमी पर्यावरण रक्षक आंदोलन करीत आहेत. किती लाख किती हजार झाडं लावली याची आकडेवारीच फसवी होती, परंतु जी काही झाडं लावली ती आज हयात आहेत का, त्यांचं काय झालं, तर चला प्रत्यक्ष पाहू. खंडोबाच्या माळावर फार मोठा उत्सव साजरा करून या ठिकाणी वृक्षारोपण झाले. त्या झाडांना पाहायला, भेटायला, पाणी द्यायला कुणीच आले नाही. आज ती झाडं वाळून खाक झाली आहेत. गिरीश महाजन मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. कपन येथे हट्टी धोरण घेणार गिरीश महाजन मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. त्यांच्या काड्या शिल्लक आहेत, ना पाणी ना संरक्षण. विशेष म्हणजे हा परिसर तालुका जिल्हा वन अधिकारी यांच्या ऑफिसपासून जिल्हाधिकारी नगरपालिका यांच्या कार्यालयापासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी, जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी लावलेल्या झाडांना एवढ्या मरणयातना सहन करीत तडफडून जीव सोडण्याची वेळ येत असेल तर विचार करा, तुमचं आमचं काय, तुमच्या आमच्या भविष्याचं, आरोग्याचं काय? ही लोक खरंच आपल्या हितासाठी आहेत की विध्वंसासाठी आहेत याचा हा जिवंत पुरावा. अगदी याच पद्धतीनं तपोवनाचा मसनवाटा करण्यासाठी हे भ्रष्ट हात पुढे येत आहेत. म्हणूनच सकळ जीवांचे जीवन राहू या उद्देशाने तपोवन वाचवण्यासाठी, धर्माच्या आडून धर्म बुडवण्यासाठी निघालेल्यांना रोखण्यासाठी आज महाराष्ट्रभर आंदोलन केलं जात आहे. विरोध दर्शविला जात आहे, निषेध केला जात आहे. अजितदादांनी वृक्ष लागवड केलेलं झाड याची जर पाहिलं आपण तर या झाडाच्या काड्या झालेल्या आहेत. त्या एका दिवसामध्ये बीड जिल्ह्यामध्ये तब्बल 30 लाख वृक्ष लावण्यात आले असा, आणि त्याची इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली म्हणून जिल्हाधिकारी यांचा सत्कारही करण्यात आला. मात्र जर आज वस्तुस्थिती पाहिली, या प्रकारे झाडांच्या काड्या झालेल्या आहेत. म्हणजे शासनाची वृक्ष लागवड योजना ही केवळ कागदोपत्री आहे. दरवर्षी तेच खड्डे, तेच झाडं आणि कोट्यवधीचा निधी जाहीर खर्च करण्यात येतो. याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळे वृक्षप्रेमी या ठिकाणी जमा झालेलो आहोत. आमची स्पष्ट मागणी आहे की आम्ही सगळे बीडकर वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांच्यासोबत आहोत आणि नाशिक येथील तपोवनाची वृक्षतोड थांबली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. तपोवन येथे साधूग्रामच्या एकंदर तरुणीसाठी तिथल्या मोठमोठ्या वृक्षांची वृक्षतोड केली जाते, ही अतिशय निषेधार्ह आणि पर्यावरणासाठी हानिकारक बाब आहे. साधूंसाठी अगदी तात्पुरती व्यवस्था म्हणून तंबूमध्ये, राहुट्यामध्ये त्यांची व्यवस्था केली जाऊ शकते. एवढे मोठे वृक्ष तोडण्याची आवश्यकता नाही. परंतु नेहमीप्रमाणे आणि जिकडं तिकडं जशी काही आपल्याकडे एकंदर कार्यपद्धती आहे, शासन हे फसव्या, खोट्या, लबाडीच्या जाहिराती करतं, प्रशासन त्याला समर्थन करतं आणि तेरी चूप मेरी चूप करून अब्जावधी रुपयाचा फंड, जनतेचा फंड हा मातीमोल केला जातो. यांच्या 5-50 पिढ्यांची भरती करून दिली जाते. अशीच ही वृक्षांच्या बाबतीत बाब आहे. आम्ही सयाजी शिंदे, वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी जे तपोवनच्या वाचविण्यासाठीचं आंदोलन उभा केलेलं आहे त्याला आम्ही बीडकर समर्थन करत आहोत. आज बीड वृक्षप्रेमींच्या वतीनं खंडेश्वरी डिकमाळ परिसरामध्ये नाशिक येथे जे तपोवनाचं झाडं तोडण्याच्या विरोधात जे आंदोलन चाललेलं आहे आणि प्रसिद्ध चित्रपट कलाकार सयाजी शिंदेंनी जो पवित्रा घेतलेला आहे, त्या पवित्र्याला आज बीडकरांचा जाहीर पाठिंब्यासाठी त्यांच्या पाठिंब्यासाठी इथं आंदोलन होत आहे. तसंच या डिकमाळ परिसरामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये 15,000 झाडं लावली, परंतु आज त्याची दुर्दशा पाहण्यासाठी हे आंदोलन आज सगळ्या जनतेला दिसावं म्हणून डॉक्टर ढवळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलेलं आहे. तपोवनात सयाजी शिंदेबरोबरच पत्रकार निरंजन टकले, कॉम्रेड राजू देसले, कॉम्रेड कांगो यांनी सुद्धा तिथं जाऊन निषेध व्यक्त केलेला आहे. हे सरकार, निगरगट्ट सरकार, जनतेचं एवढे म्हणजे बिंबीच्या देटापासून तिथं जाऊन लोक सांगतायत आणि हे गिरीश महाजन सांगताय की आम्ही हैदराबादमधून तिथं झाडं लावण्यासाठी आणले आहे. म्हणजे हे हट्टीपणाचं धोरण फक्त हे अदानीसाठी चाललेलं आहे. 200 कोटीचं टेंडर त्या तपोवनामध्ये निघलेलं आहे. म्हणजे देवाधर्माच्या नावाखाली हे
जनतेची लूट करू पाहत आहे. आज निरंजन टकले यांनी सांगितलेलं आहे की यांनी शाळा बंद केल्या आणि या साधूंच्या कुंभमेळ्यासाठी 2000 कोटीचा तरतूद इथं केलेली आहे. शाळेसाठी एवढी तरतूद कधी केली का या सरकारनं? आणि म्हणून या शासनाच्या धोरणाचा, गिरीश महाजनाचा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचा आणि या भाजप सरकारचा आम्ही या बीडप्रेमी वृक्षप्रेमी जाहीर निषेध करत आहोत. इन्कलाब जिंदाबाद. आज या खंडेश्वरी भागामध्ये डिकमाळी परिसरामध्ये झाडे वाचवा झाडे जगवा आणि जे नाशिक येथे तपोवन वाचवण्यासाठी जे वृक्षप्रेमींचे आंदोलन आहे, या आंदोलनामध्ये आज आम्ही देखील सहभागी झालो आहोत. आणि खरं तर बीड जिल्ह्यामध्ये हे तपोवनाच्या जे मोठाली झाडं आहेत तोडणार आहेत आणि ते तोडून नवीन 15 लाख झाडं लावू म्हणणारे गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध करतो. कारण की बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अजितदादा पवार यांनी बीडमध्ये पाठीमागील काही महिन्यापूर्वी या खंडेश्वरी परिसरामध्ये 15,000 झाडं लावण्याचं काम केलं. आणि ज्या अजित पवार साहेबांनी उपमुख्यमंत्र्यांनी जे बीडमध्ये झाड लावलं त्या झाडाची परिस्थिती अशा प्रकारे आहे. मग मला सांगा, ज्या तपोवनामध्ये वर्षानुवर्ष हजारो वर्षाची जी झाडं आहेत ते तोडून 15 लाख झाडं लावण्याचं जे आम्हाला स्वप्न दाखवलं जातं, हे खोटारड्या या सरकारचा जाहीर निषेध करतो. कारण की वास्तविक पाहता सरकारची नीती दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे आहेत. कागदावरच यांच्या योजना राहतात आणि ह्या योजना त्या तपोवनातील एकही झाड तुटलं नाही पाहिजे. साधू संतांचा मान सन्मान केला जातो, पण साधू संत हे जंगलामध्ये राहतात, झाडं वनस्पती खातात. त्या वनस्पती आणि झाडांचा सत्यानाश बघून साधू संत देखील खुश होणार नाहीत. पण ह्या पापी सरकारनं भूमाफियांना जमीन त्यांची खिशात घालण्यासाठी हा आडंगा घातलेला आहे आणि हा जनतेनं हाणून पाडण्यासाठी बीडमधील देखील वृक्षप्रेमी आज त्यांच्या त्या आंदोलनामध्ये आणि सयाजी शिंदेच्या आंदोलनामध्ये आम्ही त्यांच्या आंदोलनात सहभागी असून त्या आंदोलनाला समर्थन